मृत्यू न म्हणे हा लहान, मृत्यू न म्हणे हा तरुण, मृत्यू न म्हणे हा तरुण, मृत्यू न म्हणे हा वृद्ध. जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ आहे आयुष्य. त्या आयुष्यावर आमचा आत्ताचाही प्रवास अवलंबून आहे आणि मरणोत्तरचाही प्रवास त्याच आयुष्यावर अवलंबून आहे. बरं का? इंद्रिय भगवंताने दिलेले कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ. विषय पंचक दिलेले आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कर्मेंद्रिय पंचक दिलेलं आहे, वाचा, पाणी, पाद, सिंचन आणि दूध. प्राणपंचक या ठिकाणी कार्य करते, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. मौली, जसा जसा माणूस मोठा होतो ना वयाने, तसा तसा जगण्याच्या जवळ जातो का मरण्याच्या जवळ जातो? काय माणूस जसा जसा वयाने मोठा होतो तसा तसा जगण्याच्या जवळ जातो का मरण्याच्या? मृत्यूच्या जवळ जातो ना, मृत्यूच्या जवळ जातो. आणि असं म्हणतात, जसं जसं माणसाचं वय होतंय ना, जसा जसा मृत्यूच्या जवळ जवळ जातोय ना, तसं एक एक गोष्ट माणसाची कमी होत जाते, एक एक गोष्ट साथ सोडत जाते, साथ सोडत जाते. संत म्हणतात, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. काय शेवटची वेळ अशी असते, कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते. आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी. आपले धरी कास तो धर्माची. एक 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 साथ सोडत असतात, आतले पण ना बाहेरचे पण. काय आतले पण आणि बाहेरचे पण. असं वाटतंय की मला शेवटपर्यंत दात नाही पडले पाहिजेत. म्हातारा व्हावंसं कोणालाच वाटत नाही माऊली, झाल्याशिवाय राहत नाही. इथे बसलेल्यांपैकी आपले दात पडावेत कोणाला वाटतंय? कोणाला वाटतंय? नॅचरली मृत्यू जो येतो ना, नैसर्गिकरित्या वृद्धापकाळाने जे मृत्यू येतो ना, तो अशा प्रकारे येत असतो. असं म्हणतात, माणूस जेवढा वयाने मोठा होतो ना तेवढा श्रीमंत होतो. कसा? केसात चांदी, दातात सोनं, डोळ्यात मोती आणि हाडांमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे रॉड, स्टील, स्टेनलेस स्टील. एक एक साथ जसं सोडतय ना तसं उपाय करत असतो माणूस. काळे करावे लागले माऊली, सफेद झाले सगळे, पांढरे झालेत. एक एक दात पडल्यानंतर माणसाला असं वाटतं, अरे नको अजून खायचंय. मग सोन्याचा लावा, चांदीचा लावा, अख्खा फणाच्या फणा डुप्लिकेट लावा. बरं का? एक एक साथ सोडतोय, एक 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 म्हणजे एक एक इंद्रिय माणसाचा निकामी होत असतो. दृष्टी जावं कोणाला वाटतंय? दृष्टी कमी व्हावं असं कोणाला वाटतंय का? चष्मा लागला ना, मला पण बॅग मध्ये आहे. होतंय ते, जसं जसं माणसाचं वय पुढे पुढे जास्त होत जात आहे ना, तसं तसं माणूस एक 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 माणसाचं इंद्रिय निकामी होत जात आहे. बरं का? संत म्हणतात, ज्या देहाच्या बळाने आपण अभिमानाने वावरतोय की नाही, माझी तब्येत, माझी बॉडी, माझं वजन, माझं ताकद, बळ, शक्ती. तारुण्यामध्ये बुक्के मारीन तिथे पाणी काढन म्हणणारा, लात मारीन तिथे पाणी काढन म्हणणारा, वृद्धापकाळामध्ये त्याचीच पाय, त्याचीच लात त्याला साथ देत नाही ना, म्हणून काठीचा आधार घ्यावा लागतो. कसली गुरमी आहे, कसला अभिमान आहे माणसाला. ज्या देहाच्या बळावर आम्ही अभिमान करतोय तो देह सुद्धा आमचा नाही.
संत म्हणतात तुझे तुझं नव्हे हे शरीर इतरांचा काय विचार. मग आता एक भगवंत साचार धरी भावार्थ वळे. काय म्हटलेलं आहे. साले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिविणा देखवी ऐकवी एक नारायणा तयाचे भजन चुकू नका. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जग पाहायचंय. जग पाहण्यासाठी आम्हाला भगवंतांनी हे डोळे दिलेत. पण जग पाहता पाहता जगदीश्वराचं दर्शन झालं पाहिजे. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. जगाचं ऐकण्यासाठी आम्हाला कान दिले देवाने, पण जगदीश्वराचं ऐकण्याची सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे. बोलण्यासाठी हे मुख दिलंय भगवंताने, पण जगदीश्वराचं स्तवन करण्याचं सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. जशी आणल्यात तशी अर्पण करायची आहे. त्या कामानिमित्त आणल्यात ते कार्य करून घ्यायचं आहे. माऊली ऐका, ज्या देहाच्या बळाने आम्ही कार्य करतो हा देह सुद्धा आमचा नाही. म्हणून मरणोत्तरच्या दिशेने, मरणाच्या दिशेने जसं जसं आम्ही पुढे पुढे जातोय ना, तसा तसा एक एक इंद्रिय पण साथ सोडत असतो. बाहेरची पण आणि आतली पण आमचे जे विषय आहेत, जे आमची आम्हाला वाटतात, ती पण साथ सोडत असतात. संचित आहे तोपर्यंत काम आमचं आहे, क्रोध आमचा आहे, लोभ आमचा आहे. संचित आहे तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, द्वेष, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कुठपर्यंत. जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत. एकदा संचित संपली ना माऊली, मग एक एक विषय सुद्धा साथ सोडत असतो. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा घर मालक खिडक्या लावायला घेतोय ना, तेव्हा आतमध्ये असलेली कुत्री, मांजरा, अजून काय असतील ती, त्यांना माहितीये खिडक्या लावायला सुरुवात केली म्हणजे आता दरवाजा लावून मालक काही दिवसांसाठी बाहेर चाललाय. आपण जर आतमध्ये राहिलो तो भुकेलेलं राहावं लागेल, अबोल होईल आपली. मालक निघायच्या आधी पहिले ते निघत असतात. आता सविस्तरच सांगायला पाहिजे का, दरवाजे खिडक्या जशा बंद होतात की नाही, दृष्टी कमी झाली, ऐकायला कमी यायला लागलं, बोलता बोलता धाप लागायला लागली, कामाने सोडलं, क्रोधाने सोडलं, लोभाने सोडलं, एक एक विषयाने सोडलं. शेवटी स्मरणात ठेवा, शेवटी लक्षात ठेवा, शेवटचा दरवाजा लागेपर्यंत तुम्हा आम्हाला साथ देतो तो देव, ते ब्रह्म, त्या नारायणाला विसरू नका. शेवटी शेवटी माऊली, तुम्हाला माहिती आहे का, मेंदू, ब्रेन, स्मरणशक्ती ही माणसाची कमी झाली जाते. मग अख्ख्या नातेवाईकांमध्ये चर्चा होते नाही का, आजी काय आता माणसं पण ओळखी नाही, तो जाऊन बघून या. आता ती माणसं पण ओळखीत नाही, म्हणजे आता कशाच्या दिशेने चाललेत ते. सर्वांची स्थिती तीच आहे माऊली. ब्रेन पण कार्य करायला लागत नाही, मेंदू, डोळे कार्य करायला लागत नाही, आवाज दिल्यानंतर आवाज येत नाही, स्मरणशक्ती राहिली नाही. बहीण विचारते, दादा ताई ओळखलं का ग मला. आतल्या आत बोलतो, जर ओळखलं असतं तर खऱ्याच्या सान्निध्यात राहिलो असतो. मुलगी बोलते, बाबा ओळखलं का मला. मुलगा बोलतो, बाबा ओळखलं का मला. आई मला ओळखलं का. काय तो पुरुषही बोलत असतो, अगं ऐकलं का मी कोण आहे, मला ओळखलं का. आतले आत बोलते, तुम्हाला सगळ्यांना जर ओळखली असती आधीच तर मी देवाचंच करायला लागलो असतो, मी देवाचंच स्तवन केलं असतं. ओळखलं नाही म्हणून माझी अशी अवस्था झाली. मन ही साथ सोडतो, विषय साथ सोडतात, एक एक इंद्रिय निकामी होतो, एक एक इंद्रिय ही साथ सोडतो. ऐका, पंच प्राणांपैकी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. व्यवस्थित ऐका, ह्या पंच प्राणांपैकी चार जे वायू आहेत ना, त्या चारही वायूंना एक एक जागा दिलेली आहे माऊली. चार वायू जे आहेत की नाही, त्या चारही वायूंना एक एक जागा दिलेली आहे. गुदी अपान आहे, सर्वांगी व्यान आहे, नाभी समान आहे, कंठी उदान आहे.
कंठी उदान आहे. गायनाचार्य मामा माझे या ठिकाणी बसलेत बरं का. खूप मोठा अपघात झाला होता, पण आजही उदान वायू त्यांना साथ देतोय. उदान कंठामध्ये असलेला बरं का मौली. कंठी उदान आहे, नाभी समान आहे, सर्वांगी व्यान आहे, बुद्धी अपान आहे. सगळ्यांना एक एक जागा दिले. ज्या वायूची आम्हाला अत्यंत गरज आहे त्याला 2 जागा दिल्यात, मुखी नाशिकी प्राण. मुखी नाशिकी प्राण माऊली. ज्या वेळेला मरणाची वेळ येते ना त्यावेळेला 4ही वायू ऐका. पहिले 3 वायू बाजूला होतात, 3 वायू हे शरीर सोडतात. नंतर हृदयाचे ठोके बघितले जातात. माणूस गेला की नाही गेला हे कशावरून जाणलं जातंय? नाडी, हृदय, श्वास. राम गेली याची खुना, गेला का हनुमान पवन वायू. राम गेला का? पहिले हनुमान आहे का बघा, मारुतीराय आहेत का बघा. नाकाजवळ सूत ठेवलं जातंय. हल्ला का? हाही अजून दुधकी आहे थोडी. प्राणवायू जो आहे ना तो शेवटच्या वेळेला जात असतो बरं का, शेवटच्या वेळेला जात असतो. आणि ऐका, हे 4ही वायू जरी गेले तरी एक वायू 12 तासापर्यंत कोंडवून राहिला जातो, त्याला अपान वायू म्हणतात बरं का मौली. म्हणून माणसाला, मेलेल्या माणसाला जास्त ठेवत नाहीत. पूर्वी फार फार 12 तासापर्यंत जर जास्त वेळ झाला तर त्याला मग अत्तर, सेंट, सुगंधी द्रव्य वापरलं जायचं. कारण एकदा तो अपान वायूने जर जागा सोडली 12 तासापर्यंत तो कोंडला जातो, राहिला जातो बरं का. असो. आणि हे सगळे ज्या वेळेला जातात ना माऊली त्यावेळेला मन जातंय, ब्रेन कार्य करायला लागत नाही, दृष्टी कमी झाली, ऐकायला कमी यायला लागलं, विषयांनी जागा सोडली, विकारांनी जागा सोडली, ते आपले नाहीतच कसे होतील. देहाने खऱ्या अर्थानं क्षीण झाला देह. त्या ठिकाणी शेवटच्या वेळेला सगळं काही, सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी जेव्हा श्वास चालू असतो ना माणसाचा, जेव्हा हृदय कार्य करत असतंय ना, तोपर्यंत भगवंत तुम्हाला सांभाळत असतात, देव तुम्हाला सांभाळत असतात. जो पिंडाचा निवाडा आहे ना तोच ब्रह्मांडातला विचार करा. आपण काय म्हणतो, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, बरोबर आहे. अंतरात्मा असताना या देहावर आपला हक्क गाजवणारे बरेच भेटतात. बाई बोलते माझा नवरा आहे, आई बोलते माझा मुलगा आहे, बाप बोलतो माझा मुलगा आहे, भाऊ बोलतो माझा भाऊ आहे, बहीण बोलते माझा भाऊ आहे, मुलं बोलतात माझे पप्पा आहे, माझी आई आहे. सगळं माझं माझं म्हणतात. मित्र म्हणतात माझा मित्र आहे, खास जवळचा. सोयरे म्हणतात आमचा सोयरा येतो. नव्हे नव्हे, स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. ज्या वेळेला माणसाला त्या प्रेताला अग्नी दिला जातोय ना त्या वेळेला सगळे पाठ करतायत, घराच्या दिशेने निघतायत. मौली, त्या एकट्याला जळावं लागतंय, पण एकटा नसतो. स्मशानभूमी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तिथे सुद्धा देव त्याला सांभाळत असतो, पाहत असतो. आणि म्हणून मरणोत्तरच्या प्रवासामध्ये जर आम्हाला व्यवस्थित वाटचाल व्हावी, त्या ठिकाणी सहाय्य व्हावं असं वाटत असेल तर ह्या सगळ्यांनी साथ सोडण्याच्या आधी असं म्हणतात सैन्य अस्ताची राज्य करावे. दृष्टी आहेच तर देवाला पाहून घ्या. कान आहेतच, व्यवस्थित ऐकायला येतंय तर देवाचं ऐकून घ्या. मुखातून व्यवस्थित बोलता येतंय तर देवाचं भजन करा, नामस्मरण करा, देवाचं स्तवन करा. उद्या या इंद्रियांपैकी कुठलं इंद्रिय साथ सोडील सांगू शकत नाही. कुठलं इंद्रिय साथ सोडील सांगू शकत नाही. शेवट प्रत्येकाला आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे.
आजचा उगवलेला दिवस आम्ही बघितला, उद्याचा पाहूच याची गॅरंटी नाही माऊली. तुमची काय आणि माझी काय, सगळ्यांचीच सगळ्यांचीच. शेवट जर आहे, जावं लागणार आहे. शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नाही तर आम्ही अखंड चालता बोलता खाता पिता घरात असल्यानंतर, बाहेर असल्यानंतर, प्रवासात असू द्या, शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, कुठेही जरी असलो तरी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार करून घेणारा एकमेव सर्वात सोपं साधन जर कुठलं असेल, सर्वात व्यवस्थित अगदी प्रत्येक साधकाने अनुभव घ्यावा आणि आपला उद्धार करून घ्यावा असं साधन जर कुठलं असेल तर नामस्मरण. कलियुग उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामे. नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे. तुम्ही कुठल्याही विषयाधीन असू द्या, त्या विषयापासून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, माऊली म्हणतात नामस्मरण करा. देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारही साधियल्या. काय करायचंय? चारही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील, सलोकता, समीपता, स्वरूपता. फक्त काय करायचंय? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. बरं का? अखंड भगवंताचं नामस्मरण आम्हाला करता आलं पाहिजे. कोणत्याही वासनेअधीन असू द्या, कोणत्याही व्यसनाधीन असू द्या, कोणत्याही विचाराधीन असू द्या, तुम्हाला जर मुक्त व्हायचं आहे ना माऊली, तर नाम हा सर्वात मोठा आणि सर्वात श्रेष्ठ उपाय आहे, साधन आहे. तुकोबा म्हणतायत, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम. दगड तारण्याचं सामर्थ्य नामात आहे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी. वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. 7 रांजण भरले होते माऊली. किती रांजण भरले होते? वाल्या कोल्याने किती रांजण भरले होते? कितीतरी वेळा आपण ऐकतोय ना ती गोष्ट, ती कथा, तो बोध कितीतरी वेळा ऐकतोय की ना. दृष्टांत 7 रांजण भरले होते. त्याने फक्त भरलेच होते, आमचे ओसंडून चाललेत. नाही माऊली, नाही का? आमचे ओसंडून चाललेत. 2, 4, 6, 7. ह्या घराला 9 द्वार आहेत. बरं का माऊली? ह्या घराला 9 द्वार आहेत. 7 रांजण ओलांडून चालेत, ओसांडून चालेत आमचे. वाल्या कोलीमध्ये आणि आमच्यामध्ये फरक एवढाच आहे, वाल्या कोल्याने पुरावा ठेवला होता. पुरावा. आम्ही कर्म करण्याच्या आधी पुरावा पुरवून टाकतो, पुरावा नष्ट करतो आणि मग कर्म करायला जातो. पण कर्म कोणाला सोडत नाही माऊली, कर्म कोणाला सोडत नाही. तुमच्या आमच्या नजरेतून जरी एखादा विचार सुटला गेला ना, एखादा कर्म सुटला गेला, तरी देवाच्या विचारातून, देवाच्या नजरेतून काहीही सुटत नाही, काहीही सुटत नाही. सलोकता अर्थात आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिभौतिक 3 तापांचं वर्गीकरण केलेलं आहे. कर्माप्रमाणे भोगावेच लागतात, विचाराप्रमाणे भोगावेच लागतात. ते कोणालाही सुटत नाहीत. देवाधिकांना सुद्धा सुटलं नाही. जेव्हा जेव्हा वेळ येते ना, जेव्हा जेव्हा प्रसंग येतो, जेव्हा जेव्हा दुःख येत आहे ना, तेव्हा तेव्हा हात जोडा, देवाला प्रार्थना करा, देवाला विनंती करा, देवाचं नामस्मरण करा. दुःख आलेलं कसं निघून जाईल, त्याचं कसं निवारण होईल तुम्हालाही कळणार नाही. कितीतरी उदाहरण आहेत असं. जे आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त होईल ना, स्वीकारा. दुःख असेल तरी समजा देवाने दिलंय, आणि सुख असेल तरी समजा देवाने दिलंय. काय अहो, उद्या राज्याभिषेक काय, रांगोळीचे सडे काढलेत, पताका, बरं का, चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे. सगळ्या अयोध्येला आनंद झालेला आहे, सगळ्या अयोध्येला आनंद झालेला आहे. आणि ऐका, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जर कोणाला आनंद झाला असेल, उद्या श्री राम प्रभू राजगादीवर बसणार म्हणून,
माझा राम गादीवर बसणार म्हणून सगळ्यात जास्त जर कोणाला आनंद झाला असेल तर कैकेयी मातेला सगळ्यात जास्त आनंद. रातीत काय गेम झाली काय माहिती. मंथरा मेले का? हाय ना. मंथरा कानाला लागली का आपण समजायचा चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम झाला का. मंथरा कानाला लागले ना माऊली की चांगले चांगले संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, चांगली चांगली घरं बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आणि असं काही कानामध्ये टाकलं, असं काही भरवलं त्या ठिकाणी, माझ्या भरताला राजगादीवर बसवायचं आहे. ठीक आहे, रामाला वनवास. अरे पण ते का? भरताला गादीवर बसू पण रामाला वनवास का? नाही, जमणार नाही रामाला वनवास. वडिलांनी सांगितल्यानंतर श्रीराम प्रभूंनी कोणाला दोष नाही दिला, कोणालाच दोष नाही दिला. उलट अर्थी काही विचारायला गेले, काही सांगायला गेले, काही सांगायला गेले. काय म्हणाले असेल श्रीराम प्रभू? माझे वडील एवढ्या मोठ्या मनाचे आहेत. श्रीराम प्रभू म्हणतायत माझे वडील एवढ्या मोठ्या मनाचे आहेत की भरताला फक्त अयोध्याचंच राज्य दिलंय, मर्यादित मी अख्ख्या वनाचा राजा करून ठेवलाय. मला अख्ख्या वनाचा राजा मला करून ठेवलाय 14 वर्षासाठी. एवढे मोठे मनाचे माझे पिता आहेत. सर्वांचा निरोप घेतायत, सर्वांचा निरोप घेतायत. सीतामाईच्या पुढे जाऊन जेव्हा श्रीराम प्रभू उभे राहिले, हात जोडतात आणि सांगतात गेलो काय आणि आलो काय. 14 वर्ष असे निघून जातील, पत्ता लागणार नाही. शब्द ऐकल्याबरोबर सीतामाईंच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. अगं रडते तू, तुला दुःख वाटतंय मी वनवासाला चाललो म्हणून, मला वनवास सांगितलं म्हणून दुःख वाटतंय तुला मी चाललो म्हणून, तू दुःखी झालीस काय? 14 वर्ष कसे निघून जातील, पत्ता लागणार नाही, गेलो काय आणि आलो काय. माई म्हणतायत, सीतामाई म्हणतायत माझ्या डोळ्यामध्ये अश्रू, तुम्हाला वनवास सांगितलं, वनवासाला जाताय म्हणून नाही. आजही तुम्ही मला वेगळे समजताय ना, माझा निरोप घ्यायला आलात ना, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. निरोप कसला घेता आता, जेथे राघव तेथे सीता. निघाले दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही काठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. बरं का, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा. वनवासाला गेल्यावर पण सुखी आहेत का हो? वनवासाला गेल्यावर पण सुख आहे का? किती दुःख, किती प्रसंग, कुठल्या कुठल्या संकटाला सामोरे जावं लागलं. पण मोठेपणा बघा किती आहे, मनाचा मोठेपणा बघा किती आहे. किती आम्ही शिकावं रामायणातून आणि श्रीराम प्रभूंकडून किती आम्ही शिकावं. ज्या वेळेला वनवासातून परतले ना, अयोध्येमध्ये जेव्हा आले ना, तेव्हा पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल तर कैकेयी मातेचं. पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल, पहिले आभार जर कोणाचे मागितले असतील,